इथं बघा. हात ना असा असं. असं रे नमस्कार मंडळी असं करायचं. 1 2 3. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. सो आजचा हा ब्लॉग आमचा असणार आहे आमच्याबद्दल थोडाफार इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. सो म्हणजे यातून आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की आम्ही एक्झॅक्टली कोण आहोत, काय आहोत, कसे आहोत आणि याच्या मागचं कारण हे आमची थोडक्यात ओळख सांगणार आहे शॉर्टमध्ये तुम्हाला. हां, आणि मेन म्हणजे याचं कारण हे आहे की पेज आता आमचं आहे तर चांगला थोडाफार रिस्पॉन्स मिळतोय. व्ह्यूज येत आहेत बऱ्यापैकी. आधी काय 10-12 व्ह्यूज वगैरे यायचे, आता जरा व्ह्यूज वाढत चालले. सो आम्ही ठरवलं की जस्ट एक सांगूया आमच्याबद्दल आणि मग तुम्ही कसे फॅमिलियर व्हाल आमच्यासोबत. पहिला आम्ही ओळख करून देतो असं म्हणाल की आम्ही तुम्हाला माहितच नाही अजून नेमकं कोण आहोत. तर फॅमिलियर होऊ आपण एकमेकांसोबत. व्हर्च्युअली तर व्हर्च्युअली कधी भेटण्यास वेळ आला तर आपण पर्सनल तेवढे आम्ही मोठे झाले अजून मोठे व्हायचे आम्हाला आणि ते होऊ आम्ही कधी ना कधी नक्कीच. म्हणजे असं रस्त्यात सबस्क्रायबर भेटले तुम्ही आम्ही आमचे व्हिडिओ बघते वगैरे अजून असं नाही झालेलं. हां, म्हणजे होऊ कधी ना कधी पण होणार, नक्कीच होणार. हां येस. सो ते ठरवलं नाही की असं त्या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न करत नाही. आम्ही जस्ट रॅन्डम आमचं टाकत असतो सगळे मुवमेंट्स वगैरे आणि तेच तुम्हाला आमची आवड म्हणून आम्ही करतोय हे. आम्हाला प्रसिद्धी किंवा पैसा या दृष्टीनं आम्ही तर काय केलेलं नाहीये हे. जस्ट असंच मुवमेंट जगण्यासाठी असं थोडक्यात. सो बेसिकली आम्ही आता सांगतो ही वैष्णवी माझी बायको वैष्णवी मोघे. आणि माझ्या तर सांगत होतं ना, मी सांगितलं बाजारात सांगत असतं सांगत आहे का. ठीक आहे. ही आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माझी. ही महालक्ष्मीची माझी कोल्हापूरची प्रॉपर्टी. आणि हा आहे ऋषिकेश चाटे, मिस्टर ऋषिकेश चाटे. आणि हे आहे सोलापूरचे. सोलापूर कोल्हापूर असं जुळलेलं आहे. येस. दुष्काळ जिल्हा आणि सदन जिल्हा. माहिती आहे सोलापूर दुष्काळी आणि सगळ्यात जास्त टेम्परेचर असलेला जिल्हा आणि हे अपोजिट. तेच ना, तुमच्या जिल्ह्यामध्ये बरसासाठी मी आली होती. हा, पण एक्झॅक्ट उलट आहे. आम्ही जरी उष्ण जिल्हा असलो तरी मी थंड आहे, ही तापट आहे. कोल्हापूर जिल्हा म्हणजे मिरची. कोल्हापूरचे शेवटी. सो आमच्या लग्नाला 1.5 वर्ष होत आले पूर्ण. म्हणजे अजून तर नाही होती 1.5 वर्ष होते. आणि आम्ही ही जर्नी आमची गेल्या 1-2 पासून सुरुवात केली आहे. सुरुवातीला लग्न झाल्यानंतर तो लग्नाचा सगळा स्ट्रेस वगैरे आम्ही असं म्हणजे युट्यूब खोलायचं किंवा इन्स्टा पब्लिक करायचं, कपलचं पेज काढायचं असं. म्हणजे ते आम्ही 2-3 महिने झाले आम्ही चालू केले. मुळात म्हणजे असं काही इंटेन्शन नव्हतं. आम्ही म्हणजे माझं हिचं पेज पब्लिकच होतं आधीपासून. हिनं काय ते फॉलो वगैरे प्रायव्हेट ठेवलं नव्हतं. सो त्यात मी टाकायची रील्स वगैरे, त्यात तिला चांगले व्ह्यूज यायचे, म्हणजे ते कमेंट यायचे मैत्रिणींचे वगैरे तिच्या की अगं तू छान करतेयस, मग तू पब्लिकच करून टाक ना पेज. इन्स्टाचं आम्ही भरपूर दिवस झाले काढले, म्हणजे चॅनल म्हणजे ओपन केले. हां, ॲज अ कपल रील्सचं. आणि युट्यूबचं जरा आम्ही आत्ता सुरू केलंय, म्हणजे 2-2.5 महिने झाले असतील त्याला. झाले युट्यूबला पण. हां, दिवस झाले खरं. तिथे ऍक्टिव्हली आम्ही नव्हतो, पण आता आम्ही ऍक्टिव्हली असणार आहोत तिथं. आम्ही म्हणजे दररोज आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्ही आमच्या पद्धतीनं जास्त आम्ही तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्यासोबत शेअर करू. हां. सो मग हिला तसा रिस्पॉन्स आल्यानंतर आम्ही ठरवलं की आमचं एक कपल पेजेस काढूया. असंही भरपूर कपल पेज आहेत, डेली मुवमेंट्स पण आहेत आणि ॲक्च्युली याच्याने फायदा पण होतो. एकमेकांसोबत कम्युनिकेशन होतं. ते रोजच्या ऑफिस लाईफ आणि एकमेकांसोबत त्या पद्धतीनं पण एक टाइम घालवायला वेळ मिळतो. म्हणजे ती मोमेंट आपल्याला हे करता येते, जगता येते मस्त अशी. एक्झॅक्ट नॉर्मल डेली लाईफ जी असते नवरा बायकोची, ऑफिसला जा, घरात या, स्वयंपाक करा, जेवण बनवा, रात्री झोपा, परत तेच सुरू रिपीट. हे रिपिटेटिव्ह जे चालत आलंय ते काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि हे करायला आल्यामुळं आम्हाला असं पण होतं की आता काय बनवायचं, आता कुठला माइंड ऍक्टिव्ह राहते. मेन म्हणजे एकमेकांसोबत बोलणं होतं, इंटरॅक्टिव्ह सेशन. माझे विचार थोडेसे आम्ही इंटरॅक्ट होतो प्रॉपर. मग त्यातून
हाऊस मौस मज्जा वगैरे सगळी चालू असते. सो हा ठीक आहे, ते चालू राहतं, त्याला काय आहे. मध्ये मध्ये असे फोन येत असतात लोकांचे, ते आपण बंद करू शकत नाही. आईचा फोन आलाय. आईचा फोन आईच्या. मग त्यामुळे आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता पेज पब्लिक करूया, स्वतःचं एक पेज काढूया. YouTube सो आमचा काढूया. इंस्टाग्रामचं पेज पण आहे लाईफ विथ ऋषी. याच नियम हँडलच आहे. सो तुम्ही तिथे पण फॉलो करा. तिथे आमचे असे रील्स comedy, असतात, funny reels असतात किंवा असेच ट्रॅव्हलिंगचे talks. ब्लॉग्स असतात, आम्ही कुठे कुठे ट्रॅव्हल करतो ते टाकत आणि असतो. मोठे ट्रॅव्हलचे ब्लॉग इथे YouTube वर येतील. मग तिथे शॉर्ट्स असतात, इथे पण शॉर्ट्स असतात, प्लस इथं ब्लॉग्स पण असतात. मग आम्ही आता इथं ॲक्टिवली ब्लॉग्स वगैरे टाकत जाऊ, ते आम्ही ठरवलं आहे. सो हे सगळं ज्यांनी सांगायचं आहे, हळूहळू आम्ही आमच्यात जास्त आणि रिव्ह्यू करत जाऊ. ग्रो होऊ आम्ही यातनं स्वतः सुद्धा ग्रो होऊ. आणि ह्यातून ग्रो म्हणजे तुम्ही ग्रो सपोर्ट म्हणजे केला काय, तर विचार आम्ही करायला grow. विचार करायला हे होतं. परत नवीन नवीन टॉपिक्स बद्दल माहिती काढतो आपण, त्यामधनं Exactly. पण शिकायला मिळतं ना. मेन बोलणं होतं एकमेकांसोबत, काहीतरी कम्युनिकेशन पण वाढतं आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन पण वाढतं. इम्प्रूव्ह होतं आपलं. आणि रोजचं भाजी काय आणायची, दूध आणलं का, हे आणलं का, ते केलं का, ते तर काय मार्केटमध्ये चालूच. जायचंय, हे या गोष्टींव्यतिरिक्त दुसरं काहीतरी प्रोडक्टिव्ह बोलणं होतं, जेणेकरून दोघांना आनंद मिळतो. ते काय नॉर्मल लाईफ ते चालू आहे महत्त्वाचं आहे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. पण हे जे आहे ना आपलं सिस्टीम, लग्न केली की हे सगळं सुरू, टिपिकल मॅरिड लाईफ आम्हाला जगायची नाहीये. त्याच्यातून असं वेगळं काहीतरी दाखवायचं. आणि आमच्यामुळं या ॲटलिस्ट तुम्ही 10 लोकांना जरी फायदा झाला तरी आम्ही सार्थक समजतो की आमच्यामुळं ते बदललेत किंवा त्यांनी ठरवले की असं काहीतरी लाईफ किंवा जगायचं. आम्ही तुमच्यामुळे पण बदलू शकतो की तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की तुम्ही असं बनवा, तुम्ही तसं बनवा, असं वगैरे वगैरे. त्यामधून तुम्ही पण आमची पण कमेंट्समध्ये growth होऊ सांगा शकते. तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत बघण्यासाठी वगैरे, ते आम्ही त्याच्याप्रमाणे बनवत जाऊ. सध्या तर आम्ही आता बनवतच आहोत असे, त्यातून तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न आहेच. त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आमचं पेज, तुमच्या लोकांना सांगा, जेणेकरून आम्ही ग्रो होऊ आणि तुम्ही पण ग्रो होत राहा त्याच्यासोबतच. आणि फक्त यात मजा नसणारे इन्फॉर्मेटिव्ह सेशन देत जाऊ आम्ही तुम्हाला. ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असेल तर तिथल्या किंवा आम्ही जागेची कुठे माहिती, फिरू, डेस्टिनेशनची हां, माहिती. तिथे मग तुम्ही कधी फिरायला जाल तुम्हाला सगळे ऑलरेडी तुमच्याकडे माहिती आणि असेल. आपले काय मराठी सण तर चालूच असतात, त्याबद्दल तर काय मग. सो त्याच्यामुळं मग तुम्ही ठरवा आणि आम्हाला फॉलो करा. फॉलो करा, सबस्क्राईब करा. हळूहळू आपण आणि तुम्हाला कुठले कुठले अजून टॉपिक पाहिजे, आमच्याबद्दल काय पाहिजे माहिती ते पण सांगा. आमची मॅरिड लाईफ, बाबा लग्न कसं म्हणजे अजून झालं, भरपूर गोष्टी आहेत सांगायच्या. भरपूर गोष्टी आहे पण आम्ही पण- आताच नाही रिव्हील करत पण आहे. अजून पेजला तेवढा बूस्ट मिळालेला नाहीये. किंवा तेवढं पब्लिक पण Hopefully- नाही की आम्ही ते Exactly. ओपनली सांगू शकतो. होपफुली अजून ग्रो होऊन आम्ही त्यानंतर आम्ही सगळं ओपन करू, रिव्हील करू. सो स्टे ट्यून. त्यासाठी तुम्ही फॉलो करा आणि Subscribe सबस्क्राईब करा. करा. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आणि हेच share नेम आहे, करा. लाईफ विथ ऋषी. येस, एक्झॅक्टली. सो थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब करून गेल्याबद्दल. सो स्टे ट्यून. Bye बाय बाय. bye. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू.